नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत. एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मर्यादित विभागीय परीक्षा स्पर्धा परीक्षा 2023 बरोबर अशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट नुकतीच आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे. तर ही दुय्यम निरीक्षक म्हणजेच काय, तर बाबा एक्साईज डिपार्टमेंटमधले आपण ज्याला एक्साईज SI म्हणतो बरोबर. दुय्यम निरीक्षकाची पोस्ट जी आहे त्या पोस्ट विभागाच्या अनुषंगाने आहे. शासनाच्या गृह विभागाच्या अधीनस्थ म्हणजे शासनाचं जे होम डिपार्टमेंट आहे म्हणजे गृह विभाग आहे त्याच्या अधीन हा भाग आहे तो एक्साईज डिपार्टमेंट. राज्य उत्पादन शुल्क म्हणजे स्टेट एक्साईज ड्युटी जी आहे त्या विभागातील लिपिक संवर्ग आणि जवान संवर्गातील कर्मचाऱ्यांना दुय्यम निरीक्षक गट क पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मर्यादित विभागीय परीक्षा 2023 फक्त मुंबई येथे संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने आयोजित करण्यात येईल आणि त्या प्रस्तुत परीक्षेचा दिनांक जो आहे तो अजून जाहीर झालेला नाही. मग अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 10 जून 2025 ते 30 जून 2025 पर्यंत आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2025 आहे आणि भारतीय स्टेट बँकेचं चलन जर तुम्ही काढलं असेल तर चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 2 जुलै 2025 आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा 3 जुलै आहे. म्हणजे आदल्या दिवशी चलन घेतलं की दुसऱ्या दिवशी तुम्ही ते भरू शकता. अशा प्रकारे हा भाग आहे. आता त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे की प्रस्तुत परीक्षा जी आहे त्या परीक्षेतून भरावयाच्या मंत्रालयातील प्रशासकीय विभागातील पदांचा तपशील जो आहे तो तपशील इथं आहे. हे पेमेंट आहे वेतन श्रेणी आणि एकूण 137 पदे आहेत. तर त्या 137 पदांच्या संदर्भात जवान संवर्ग आणि लिपिक संवर्गाची पदे 115 बरोबर. जवान सगळे अराखीव आहेत म्हणजेच रिझर्वेशन नाही आणि 22 लिपिक संवर्गात आहे. 115 पदांपैकी 5 पदे फक्त दिव्यांगांसाठी राखीव आहेत, 2 पदे कुष्ठरोग मुक्त आणि 3 पदे विशिष्ट शिक्षण अक्षमता म्हणजेच स्पेशल लर्निंग डिसॅबिलिटी किंवा मानसिक आजार किंवा एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व अशी 5 पदं 115 पैकी रिझर्व आहेत आणि 22 पदांपैकी फक्त 1 पद कुष्ठरोगमुक्तांसाठी रिझर्व आहे. 137 पैकी 6 पदे टोटल दिव्यांग व्यक्तींसाठी आहेत, बाकी सगळे अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये येतात आणि मग अर्थातच त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आता एक लक्षात ठेवा, पात्रता सगळ्यात महत्त्वाचं या परीक्षेचं काय आहे. पात्रता महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधीनस्थ केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग आणि जवान संवर्गातील खालील पदावरील कर्मचारी पात्र असणार आहेत. लिपिक संवर्गामध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लेखापाल आणि टिप्पणी सहाय्यक हेच लोक फक्त या परीक्षेला पात्र असतील. जवान संवर्गातील जवान, जवानी वाहन चालक, पेटी ऑफिसर आणि सहाय्यक दुय्यम निरीक्षक बरोबर. तर ही लोक फक्त या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. शैक्षणिक अर्हतेसह सेवा जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकास म्हणजे 30 जून 2025 रोजी लिपिक संवर्गामध्ये किंवा जवान संवर्गामध्ये नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून किमान सेवा पूर्ण होणे गरजेचं आहे. म्हणजे तुमचं त्या विभागामध्ये किती वर्ष तुम्ही काम करताय तो एक्सपिरियन्स. मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत 3 वर्ष सेवा कंप्लीट झाली पाहिजे, ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची HSC 12वी परीक्षा उत्तीर्ण असेल किंवा HSCच्या समतुल्य म्हणून मान्य केलेली जर अर्हता असेल तर 5 वर्षाची सेवा पाहिजे. ग्रॅज्युएशन असेल तर 3 वर्ष सर्व्हिसमध्ये, 12वी असेल तर 5 वर्ष सर्व्हिसमध्ये पूर्ण झालेली पाहिजे या दिनांकाला. महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची SCC म्हणजे जर 10वी परीक्षा उत्तीर्ण असेल तर 7 वर्षांची सर्व्हिस कंप्लीट झालेली पाहिजे. मग हे 3, 5 आणि 7 म्हणजे 10वी असेल तर 7 वर्ष, 12वी असेल तर 5 वर्ष आणि पदवीधर असेल तर 3 वर्षाची सेवा पाहिजे. मग ही शारीरिक अर्हता दुय्यम निरीक्षक संवर्गाकरता शिफारस पात्र उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत म्हणजे या अर्हतेसोबतच किमान शारीरिक पात्रता खाली आहे. कशी? दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कसाठी उंची किमान 165 सेंटीमीटर, अनुवानी कमीत कमी आणि छाती किमान 79 सेंटीमीटर आणि फुगून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर एक्स्ट्रा. मग महिलांसाठी 155 सेंटीमीटर अनुवानी आणि वजन किमान 50 किलोग्रॅम पाहिजे. तर हे काय झालं शारीरिक अर्हतेच्या बाबतीत झालं.
2. पदावरती नियुक्तीकरता शिफारस झालेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनाकडून ती तपासून घेण्यात येतील. बाकी काही जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही. आता समजा पुढे बघा, लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी असलेली सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झालेले किंवा सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिलेली नाही असे कर्मचारी पात्र असणार नाहीत, म्हणजे ते अपात्र असतील. जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी अशी परीक्षा नसल्यामुळे ते परीक्षेस बसण्यास पात्र असतील. मग जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी अशी परीक्षा म्हणजे कुठलीही सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा ती जवानांसाठी नसते, मग ते मात्र पात्र आहेत. बाकीची जर अपात्र असतील तर या परीक्षेसाठी बसणार नाहीत. परीक्षेच्या दिनांकास विभागीय चौकशी जर तुमच्याकडे डिपार्टमेंटल एन्क्वायरी चालू असेल लिपिक संवर्ग अथवा जवान त्यांच्या विरुद्ध, तर ते बसण्यास पात्र असतील. पण त्यांची निवड झाल्यानंतर जर ते दोषी आढळले तर मात्र ते कारवाईसाठी पात्र ठरतील. असा जो भाग आहे. बाकी दिव्यांग आणि त्या संदर्भातील जे काही रिझर्वेशनचा भाग आहे तो आपल्याला येतो पुढे. बाकी त्याच्यामध्ये डिटेल टेक्निकल माहिती लक्षात ठेवण्याची गरज नाही. थेट आपण येऊया परीक्षा योजनेकडे. परीक्षेचे टप्पे आहेत. 1. लेखी परीक्षा. परीक्षेचे स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. 2 प्रश्नपत्रिका असणार, एकूण 200 गुण असणार. आणि परीक्षेची जी काही प्रस्तुत परीक्षेची योजना आणि सविस्तर अभ्यासक्रम जो आहे तो आपल्याला कुठे मिळेल? कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये, एक्झामिनेशनमध्ये, सिलेबस ऑफ एक्झामिनेशन या सदराखाली मिळणार आहे. परीक्षेचा टप्पा किती आहे? एकच आहे. एकच परीक्षा आहे, लेखी परीक्षा आणि MCQ पॅटर्नमध्ये. आणि प्रश्नपत्रिका 2 असणार त्याच्यामध्ये आणि ते 200 गुणांसाठी ही परीक्षा होईल. मग निवड प्रक्रिया जी आहे ती जनरल निवड प्रक्रिया मेरिटनुसार होते, तशाच प्रकारे आहे. ऑप्टिंग आउटचा ऑप्शन पण आपल्याला मिळणार जनरल मेरिट लिस्टमधून. आणि उमेदवारांना सर्वसाधारण सूचनेमध्ये या संदर्भात बरोबर किमान गुण मिळणं आवश्यक आहे. म्हणजेच किमान म्हणजे काय तर पर्सेंटाईल आहे. मग एकूण गुणांच्या 35% आणि दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत एकूण गुणांच्या 20% एवढे किमान गुण प्राप्त करणारे उमेदवारच पात्र ठरणार, बाकीचे नाही. म्हणजे किमान एवढे गुण मिळाले पाहिजे. पण याच्याकडे आता फारसं लक्ष देण्याची आवश्यकता नाही. फक्त इथं खाली अर्ज सादर करण्याचे टप्पे दिलेले आहेत की अर्ज ऑनलाईन प्रणालीने सादर करायचा आहे आणि त्या अनुषंगाने डेट सांगितल्या त्या डेट्स तुम्हाला या संदर्भात पाळायच्या आहे. बाकी अर्ज कुठं करता येईल? म्हणजे सरळ MPSCच्या वेबसाईटवर आहे. परीक्षा शुल्क अमागास असाल तर 719, मागासवर्गीय बरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ किंवा दिव्यांग असेल तर 449 रुपये. आणि बाकी जे काही शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस असतील तर ते पडतील, नाही तर नाही पडणार. ते नॉन रिफंडेबल आहे. ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही दोन्ही पद्धतीने हे भरू शकता. तर जे डिपार्टमेंटल सब इन्स्पेक्टर किंवा दुय्यम निरीक्षकाची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि निश्चितच या संदर्भात आपल्याला याचा फायदा घ्यायचा आहे. थँक्यू. त्याचा अभ्यासक्रम आणि डिटेल जे आहे ते आपण या संदर्भात पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.